विधानसभा सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल सुषमा अंधारेंचा उल्लेख केला। त्यावरून सुषमा अंधारेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। सभागृहात आपण आज माझ्यावर बोललात, मात्र आपल्याला उत्तर द्यायला मी सभागृहात नाही, ही माझी तांत्रिक अडचण आहे। पण सभागृहातही ज्येष्ठ असणारे माजी मंत्री अनिल परब यांना अत्यंत असभ्य आणि विभत्स हातवारे करत तुमच्या पक्षातल्या एक बाई खरं तर पायाला छप्पन बांधून फिरण्याची भाषा करतात। यावर आज सभागृहात तुम्ही चकार शब्दानेही का बोलला नाहीत असा सवाल सुषमा अंधारेंनी या पत्रातून मुख्यमंत्र्यांना केलाय। तर सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पत्र लिहिण्यास कारण की सभागृहात आपण माझ्यावर बोललात, पण आपल्याला उत्तर द्यायला मी सभागृहात नाही, ही माझी तांत्रिक अडचण आहे। म्हणून आपल्याला या पत्राद्वारे उत्तर देणे माझी जबाबदारी आहे। देवेंद्रजी, प्रचंड पोटतिडकीने आपण सभागृहाच्या आदर सन्मानाबाबत भाष्य करत होतात। आनंद झाला अन आश्चर्यही वाटले। आनंद यासाठी की चला सभागृहाच्या मान सन्मानाबद्दल थोडी का होईना आपल्याला काळजी वाटते, अन आश्चर्य याचे की हा सभागृहाचा मान सन्मान आपल्याच पक्षाच्या सदस्यांनी शेकडो वेळा धुळीस मिळवला, तेव्हा आपली ही अतिसंवेदनशीलता नेमकी कुठे हरवली होती? माझ्या पक्षातच सोडा, पण सभागृहातही ज्येष्ठ असणारे माजी मंत्री अनिल परब यांना अत्यंत असभ्य आणि बिभत्स हातवारे करत तुमच्या पक्षातल्या एक बाई पायाला छप्पन बांधून फिरण्याची भाषा करतात। यावर सभागृहात तुम्ही चकार शब्दानेही का बोलला नाहीत? देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तक जाएगी। या पवित्र सभागृहाचा मान सन्मान मला फार चांगला कळतो। ज्या सभागृहामध्ये SM जोशी, डांगे, यशवंतराव चव्हाण, विलासरावजी देशमुख यांच्यासारख्या लोकांची भाषणे ऐकायला सभागृह तुडुंब भरायचं, त्या सभागृहामध्ये नितेश राणे, चित्रा वाघ, शिरसाट यांच्यासारख्या लोकांनी त्यांचं पावित्र्य हरवून टाकलंय। याचं तुम्हाला जराही वैषम्य वाटत नाही, ही केवढी मोठी शोकांतिका म्हणावी। देवेंद्रजी, माझ्यावर कारवाई करायची असेल तर निश्चित करावी। या देशात सत्य बोलणं, लोकाभिमुख प्रश्न विचारणं जर गुन्हा असेल तर असा गुन्हा मी वारंवार करायला तयार आहे। पण माझ्यावर कारवाई करताना स्वपक्षीयातील खिल्लर चाळे थांबवण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना आहे का, यावरही आपण चिंतन करावं। ताजा कलम, बहिणीवरून आठवलं दम आहे का? पायाला छप्पन बांधून फिरते असं म्हणणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत। मी सभ्यतेने प्रश्न विचारूही नाही, याचं नेमकं कारण कळेल का? दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुषमा अंधारेंबाबत काय म्हणाले तेही पाहूयात। आता आपण काल या सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहांमध्ये शिंदे साहेबांच्या विरुद्ध जे अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य झालं किंवा कविता झाली, त्या संदर्भात आपण इतकी चर्चा केली, सभागृहाने त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरता पुन्हा उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता वाचतात। याचा अर्थ काय आहे? या सभागृहाचा काही सन्मान आहे, या सभागृहात बसणाऱ्यांचा काही सन्मान आहे? इकडे संविधानाच्या बाता मारायच्या आणि तिकडे संविधानाने तयार केलेल्या सभागृहाचा रोज अपमान करायचा, सकाळी 9 वाजता भोंगा वाजवून या सभागृहाबद्दल काही बोलायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।